श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या सर्व प्रिय बंधू भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करते, हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका. कारण आज आपण अशा काळाबद्दल बोलणार आहोत जो काही कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो, तर काहींना अधिक जागरूक राहण्याचा इशाराही देऊ शकतो. कधी तुम्ही शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का? मी इतकी मेहनत करतो तरी काही वेळा यश माझ्यापासून दूर का जातं? अनेक वेळा आपण मनापासून प्रयत्न करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. काहींचे पैसे अडकतात, काहींची नोकरीत प्रगती थांबते, काहींच्या व्यवसायात मंदी येते, तर काहींच्या घरात सतत तणावाचं वातावरण असतं. अशा वेळी माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. पण आयुष्याचं एक सत्य आहे, प्रत्येक कठीण काळ कायमचा राहत नाही. काही वेळा परिस्थिती बदलण्यापूर्वी आपली परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत संयम, मेहनत आणि योग्य निर्णय घेणारे लोक पुढे जातात. ऑगस्ट 2026 हा महिना काही कुंभ राशीच्या लोकांसाठी अशाच प्रकारच्या बदलांची सुरुवात ठरू शकतो. प्रत्येकासाठी एकसारखे परिणाम होतील असे नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका, दशा आणि जीवन परिस्थिती वेगळी असते. तरीही या काळात काही समान संधी आणि काही महत्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी दिसून येतात. मित्रांनो, कल्पना करा, अनेक महिन्यांपासून ज्याचा फोन येत नव्हता त्या व्यक्तीचा अचानक फोन येतो. अनेक दिवसांपासून अडकलेले एखादे काम पुढे सरकते. ज्या दारावर तुम्ही वारंवार टकटक करत होता ते दार अखेर उघडू लागतं. अशा काही अनुभवांची शक्यता काही लोकांना या महिन्यात जाणवू शकते. मात्र इथेच एक मोठी चूक अनेक जण करतात. थोडं यश मिळालं की आपण सावधगिरी विसरतो. उत्साहात घेतलेले निर्णय कधी कधी नंतर अडचणीचं कारण बनतात. म्हणून या महिन्यात प्रत्येक संधीकडे आशेने पहा, पण प्रत्येक निर्णय विवेकाने घ्या. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. काहींना उत्पन्नाचा नवीन मार्ग दिसू शकतो. पण पैसा आला म्हणून लगेच मोठा खर्च किंवा विचार न करता गुंतवणूक करण्याची घाई करू नका. पैसा टिकवणं हे पैसा कमावण्या इतकंच महत्वाचं असतं. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ मेहनतीचं फळ मिळवण्याची संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादा नवीन प्रकल्प, नवीन जबाबदारी किंवा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन दिशा मिळू शकते. पण तुमच्या योजना प्रत्येकाशी शेअर करू नका. प्रत्येक जण तुमच्या प्रगतीने आनंदी असेलच असं नाही. जीवनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, मोठी झाडं फळांनी भरली की त्याच्यावर सर्वाधिक दगड फेकले जातात. म्हणून तुमचं यश शांतपणे घडू द्या. योग्य वेळ आल्यावर तुमची कामगिरीच तुमच्या वतीने बोलेल. पण आता मी तुम्हाला अशा काही संकेतांबद्दल सांगणार आहे जो तुमच्या घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मनशांतीशी संबंधित आहे. अनेक कुंभ राशीच्या लोकांना सर्वात जास्त ही माहिती सर्वात जास्त जवळची वाटू शकते. त्याचबरोबर एक महत्वाचा इशाराही आहे. विश्वास ठेवताना विवेक कसा ठेवायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या. तोपर्यंत कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा जय जय स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा. तुमची सकारात्मक भावना तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते. मित्रांनो, आयुष्यात पैसा, नोकरी आणि व्यवसाय महत्वाचे आहेतच, पण दिवसाच्या शेवटी माणूस ज्या ठिकाणी मन शांती शोधतो ते म्हणजे त्याचं घर. म्हणूनच आता आपण अशा संकेताबद्दल बोलणार आहोत जो अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या मनाला स्पर्श करू शकतो. गेल्या काही महिन्यात तुमच्या घरात सतत तणावाचे वातावरण होते का? छोटी छोटी कारणं मोठ्या वादात बदलत होती का? कुटुंबात अनेकांशी बोलणं कमी झालं होतं का? जर असं असेल तर या महिन्यात काही लोकांना संवादाची नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. काही गैरसमज दूर होऊ शकतात. एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. काही कुटुंबांमध्ये आनंदाची बातमी येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, नाती टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. त्यासाठी संयम, विश्वास आणि एकमेकांचं ऐकण्याची तयारीही लागते.
अनेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याऐवजी तिला चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तिथूनच अंतर वाढायला सुरुवात होते. जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, तर या महिन्यात एकदा शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक नातं वाचेलच असं नाही, पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान नक्की मिळेल. मात्र इथेच एक महत्वाची सावधगिरी आहे. प्रत्येक गोड बोलणारा माणूस तुमचा हितचिंतक असेलच असे नाही. काही वेळा लोक तुमच्या आयुष्यात फक्त माहिती मिळवण्यासाठी येतात. तुमच्या योजना, आर्थिक व्यवहार, घरातील गोष्टी किंवा पुढच्या निर्णयांची चर्चा प्रत्येकाशी करू नका. विश्वास ठेवा, पण विवेकही ठेवा. आता आरोग्याबद्दल बोलूया. गेल्या काही काळात सततची धावपळ, कामाचा ताण आणि मानसिक थकवा यामुळे अनेकांना स्वतःसाठी वेळच मिळाला नसेल. पण या महिन्यात स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. नियमित झोप, संतुलित आहार, हलका व्यायाम आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला या गोष्टी दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरू शकतात. लक्षात ठेवा, शरीर निरोगी असेल तरच संधीचा योग्य उपयोग करता येतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अनेक लोक नशीब बदलण्याची वाट पाहतात, पण जे लोक रोज स्वतःमध्ये थोडासा बदल करतात त्यांचंच आयुष्य हळूहळू बदलत जातं. त्यामुळे हा महिना फक्त संधीची वाट पाहण्यात घालू नका. नवीन कौशल्य शिका, जुनी कामं पूर्ण करा, खर्चाचं नियोजन करा, कुटुंबाला वेळ द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा मजबूत करा. कारण आता आपण त्या मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत, ज्याची अनेक कुंभ राशीचे लोक अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. त्याचबरोबर पैशांबाबत एक असा इशाराही सांगणार आहे, जो योग्य वेळी समजला तर भविष्यातील मोठी अडचण टाळण्यास मदत करू शकतो. म्हणून हा प्रवास इथेच थांबू नका, कारण अजून सर्वात महत्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, आता आपण त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, ज्याची अनेक कुंभ राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयुष्यात काही स्वप्न अशी असतात की ती एका दिवसात पूर्ण होत नाहीत. वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते, अपयशाचा सामना करावा लागतो, लोकांची टीका ऐकावी लागेल आणि तरीही मनात एक आशा जिवंत ठेवावी लागते. अशा लोकांसाठी हा महिना काही नवीन दारे उघडू शकतो. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, एखादं वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल, एखादं सरकारी काम अनेक दिवसांपासून अडकलं असेल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ शोधत असाल, तर या महिन्यात काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक संधीचा लाभ घेण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असतं. संधी मिळाली म्हणजे ती आपोआप यशात बदलेलच असं नाही. तुमचा निर्णय, तुमची मेहनत आणि तुमचं सातत्य हेच त्या संधीला आकार देतात. कुंभ राशीच्या जातकांनो, आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते. अनेक वेळा माणूस मोठ्या संकटामुळे नाही, तर छोट्या निष्काळजीपणामुळे अडचणीत सापडतो. म्हणून या महिन्यात आर्थिक बाबतीत विशेष संयम ठेवा. मोठ्या नफ्यांचं आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहा. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट वाचा. कोणालाही भावनेच्या भरात मोठी रक्कम उधार देऊ नका. गुंतवणूक करण्यापूर्वी माहितीची खात्री करा आणि गरज वाटल्यास संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा परत कमावता येतो, पण चुकीच्या निर्णयामुळे गेलेला विश्वास आणि गेलेली वेळ परत मिळवणं खूप कठीण असतं. आता या महिन्याचा आध्यात्मिक संदेश ऐका. जर तुम्ही श्रद्धेने उपासना करत असाल, तर दररोज सकाळी शांत मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. गुरुवारी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करा किंवा पिवळ्या रंगाशी संबंधित वस्तूंचं दान करा. या कृती मनाला शांतता, सकारात्मकता आणि सेवाभाव वाढवण्यास मदत करू शकतात. मात्र हेही लक्षात ठेवा की आध्यात्मिक साधना ही मेहनतीची जागा घेत नाही, ती मनाला योग्य दिशा देण्याचं काम करते. आणि आता शेवटी, आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुमच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटला असेल, तर तो कधीही विझू देऊ नका. कारण आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो, जेव्हा मागे वळून पाहिल्यावर आपल्याला जाणवतं की संघर्षाचा प्रत्येक दिवस आपल्याला अधिक मजबूत बनवत होता. जर सध्या तुमचा काळ कठीण असेल तर धीर सोडू नका. जर चांगला काळ सुरू होत असेल तर नम्रता सोडू नका. आणि जर एखादी नवीन संधी तुमच्या दारात आली तर भीतीमुळे ती नाकारू नका.
स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कुटुंबावर प्रेम करा, आरोग्याची काळजी घ्या आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण भविष्य हे फक्त नशिबाने नाही, तर योग्य कृतींनी घडतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील कुंभ राशीच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा जय जय स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा. श्री स्वामी समर्थांची कृपा, सकारात्मक विचार आणि तुमची अखंड मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवो, हीच मनापासून प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. श्री स्वामी समर्थ.